रामकृष्ण हरी माऊली. विश्वगुरूंचा पालखी सोहळा मोठ्या जल्लोषात उत्साहात सुरू आहे. आपल्यासोबत हे आजोबा आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ते वारी करतात. नेमक्या तेव्हाच्या वारीमध्ये आणि आत्ताच्या वारीमध्ये काय बदल आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बाबा, त्या काळी कशी वारी असायची ना आज कशी वारी? आता ही सुखसोयीची वारी आहे. ताईची ताई सगळे हे गाड्या हे घोड्या हे जे नाही ते हे दवाखान्याची सगळी सिस्टमिक कारभार आहे. आता पहिलं असं नव्हतं का हे आपला भाषा आपल्या बोकाटली थोडे मोजके लोक राहायचे, मोजक्या लोकांचाच हा कारभार चालायचा, अशी वारी होती पहिली. का वारीला येतात तुम्ही दरवर्षी? आपल्याला त्याने अनुभव दिला, एक आपल्या मनाची भावपूर्ण हे म्हणून आपण वारीला येतो. कितवी वारी आहे तुमची आता? आता ही माझी 11वी वारी. का बरं करतात वारी? खरं आपल्या मनाला येईल ते एन्जॉय करायचं, चाहायचं देवाचं. काय निवृत्तीनाथांनी काय अनुभूती दिली? अनुभूती दिली म्हणजे असे आहे का आपला परपंच सुखात आहे आणि समाधानात आहे. आणि आपल्याला आत्तापर्यंत दवाखाना हा काही चीज माहिती नाही. ही परमेश्वराची एवढी देणगी आपल्याला नाही, बाकी याच्या पलीकडे काहीच नाही. आता किती वाऱ्या करायच्या अजून? आता जर परमेश्वर जशी ही बुद्धी देईल तशी. हे चाललं तर वारी चालली, हे बंद झालं तर वारी संपली. घरी कोण कोण असतं तुमच्या? बा 2 मुलं आहे, मंडळी आहे, 2 सुना आहे, 3 नातू आहे. तुम्ही एकटेच येता का दरवर्षी? हा, आम्ही एकटेच होतो. का बरं? त्यांना का बरं आणते नाही? ते येते नाही. आता प्रत्येकाचा मनाचा प्रश्न असतो, चालायचा प्रश्न राहतो, प्रत्येक गोष्टीचा काही गोष्टीचा या राहतो, मनावर राहतो यायचं का नाही यायचं. आपण म्हणायचं यायचं आहे का नाही, पुढे बोलायचं नाही, आपला रस्ता आपण धरून घ्यायचा. समाधान. घरी फोन करायचा नाही, कोणाला घरी विचारायचं नाही, कोणाला काय झालं ते झालं हे विचारायचं नाही. घरी गेल्यावरच सुखसोयी विचारायच्या. वारीमध्ये कुठेही काही विचारायचं नाही. तिकून फोन आला ना तर म्हणायचं सुखात आहे, आनंदात आहे. बाकी एवढंच, बाकी काही सांगायचं नाही. आणि मी चाटोरीचा आहे, बाळू दत्तू वानके, मुक्काम पोस्ट चाटोरी, तालुका निपाट, जिल्हा नाशिक जिल्हा आहे. त्र्यंबकेश्वरवरून हे आजोबा सतत पायी वारी चालू आहे. यांची 11वी वारी आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे सतत वारी करतायत. अनेक प्रचिती आल्यात आजपर्यंत. वय किती बाबा साधारण? माझं वय जवळजवळ आता 67-68 मध्ये आहे. अजून गोळीच माहीत नाही? नाही, अजून काहीच नाही. मी या पायी वारीला जरी चाललो ना, काही गोळी घेत नाही, फक्त पायाला मलम घेतो, बाकी काहीच नाही, दुसरं काहीच नाही. एवढी परमेश्वराची देणगी आपल्याला आहे. हा, बाकी काहीच नाही. 67-68 वयातही त्यांचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यांना कुठली गोळी माहीत नाही, हीच खऱ्या अर्थाने त्यांची परमेश्वराला दिलेली त्यांना दिलेली परमेश्वराने मोठी देणगी आहे.